नमस्कार. ज्ञानसेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाचे सगळ्या विषयांवरील एकत्रित 1000 प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारीसाठी उपयोगी ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारतात राष्ट्रीय मानवी आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1993. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन. सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? भारत. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणाला दिले जाते? पिंगली व्यंकय्या. भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्य राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे? 22. संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? इंग्लंड. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? 360. भारतीय राज्यमुद्रेवरील सत्यमेव जयते हे कशातून घेण्यात आले आहे? मुंडकोपनिषद. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागितलेली माहिती किती दिवसात द्यावी लागते? 30. राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी यांचे प्रमाण कसे आहे? 2:3. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे. अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? ॲडम स्मिथ. अर्थशास्त्र हे कुठले शास्त्र म्हटले जाते? सामाजिक. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? 1 जुलै 2017. कोणते राज्य देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य बनले? केरळ. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? RBI. कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 1949. 19 जुलै 1969 रोजी देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 14. सन 2017 मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या? 6. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? 1 सप्टेंबर 1956. पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली? रिओ डी जानेरो. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. IRDAI ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित नियामक म्हणून काम करते? विमा. क्रिसिल कोणत्या प्रकारची संस्था आहे? पत दर्जा मापन संस्था. राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? मुख्यमंत्री. नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भारतात पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 1951. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. पिकाच्या आधारभूत किमती कोण जाहीर करतो? केंद्रीय कृषी मंत्रालय. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना कधी झाली? 1962. लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे? शेळी मेंढी. गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? कोळंबी उत्पादन. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर MS स्वामीनाथन. करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? खते उत्पादन. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधीपासून झाली? 1965. नील क्रांती कशाशी संबंधित आहे? मासे. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? अन्नधान्य. कृषी क्षेत्रातील पीत क्रांती म्हणजे कशाच्या उत्पन्नातील वाढ होय? तेलबिया. आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? 2005. सेज म्हणजे काय? विशेष आर्थिक क्षेत्र. बिटकॉइन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे? क्रिप्टोकरन्सी. सेन्सेक्स काय आहे? शेअर बाजार निर्देशांक. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आर्य चाणक्य. संगणकीय भाषेत CPU म्हणजे काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली? बिल गेट्स. ChatGPT कशाशी संबंधित आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 1 टेराबाइट इज इक्वल टू
1024 गिगाबाईट. सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? नॅनोसेकंद. PUCCचे पूर्ण रूप कोणते? पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. RAM चा फुल फॉर्म काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. UNO या संज्ञेचे विस्तृत रूप कोणते? युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. ATM चा फुल फॉर्म काय आहे? ऑटोमेटेड टेलर मशीन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते? IMF. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? पॅरिस, फ्रान्स. G20 बैठकीचे 2023चे घोषवाक्य काय होते? वसुधैव कुटुंबकम. G20 बैठक 2023चे यजमानपद कोणाकडे होते? भारत. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिव्हा. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? अरुणाचल प्रदेश. मुंडा आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? झारखंड. देशात साक्षरतेचे सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बिहार. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते? केरळ. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? अंदमान आणि निकोबार. भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते? 10 वर्षांनी. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता किती आहे? 365. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कोणता क्रमांक येतो? दुसरा. जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे? प्रथम. भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? केरळ. 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण किती आहे? 74%. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात जास्त घनता असलेला जिल्हा कोणता? मुंबई उपनगर. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? उत्तर प्रदेश. देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता? एर्नाकुलम. संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? त्र्यंबकेश्वर. पाचाड येथे कोणाची समाधी आहे? राजमाता जिजाबाई. नांदेड जिल्ह्यामधील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होट्टल कोणत्या तालुक्यात आहे? देगलूर. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी एकमेव रेल्वे स्थानक आहे? वडसा. पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत? 5. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? पैठण. आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? शाहूवाडी. कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात? जव्हार. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थान कोठे आहे? वडूबुद्रुक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे? जव्हार. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला? जुन्नर. सिंदखेड राजा या ठिकाणी कोणाचा राजवाडा आहे? लखुजी जाधव. शिरड शहापूर येथील कोणते मंदिर प्रसिद्ध आहे? दिगंबर जैन मंदिर. अजिंठा व वेरूळ ही भारतातील प्रसिद्ध स्थळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? छत्रपती संभाजीनगर. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली. चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोठे आहे? अमरावती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? शिवनेरी. भारतातील ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? 5. अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? जातक कथा. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कोठे आहे? नांदेड. तुमसर भंडारा येथे कसली मोठी बाजारपेठ आहे? तांदूळ. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
मोझरी. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? उल्कापातामुळे. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी कोणत्या तालुक्यात आहे? भामरागड. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कोठे आहे? आलापल्ली. फडीमुंशी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे? तेंदूपत्ता संकलन. तेंदूपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूत केले जाते? उन्हाळा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? ब्लू मॉर्मॉन. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? लातूर. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? शेकरू. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? मुंबई. भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? नागपूर. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते? अंजनगाव, सुरजी. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे? वेळास. सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे? नान्नज. दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? राधानगरी. राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगड. नागझिरा अभयारण्य कोठे आहे? गोंदिया. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गोंदिया. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? रोहित. राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात? मराठवाडा. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वर्धा. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगली. वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात असे? गोंदिया. महाराष्ट्रात व्याघ्र गणना किती वर्षांनी केली जाते? 4. धुळे जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? अनेर. कोणत्या साली मुंबई मंगळूर कोकण रेल्वे सेवा सुरू झाली? 1998. मुंबई गोवा हायवेचा क्रमांक काय आहे? NH 66. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH 166. गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे? बिसरी. वाठवण हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या 2 शहरांपासून सुरू झाला? मुंबई ठाणे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे? 211. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? 10. भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH 44. शिवडी न्हावाशेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई व नवी मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? मुंबई. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? MSRDC. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? नागपूर. राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? दगडी कोळसा. गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सिमेंट. महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? नागपूर, चंद्रपूर. गडचिरोलीमध्ये सध्या लोह खनिज उत्खनन कोठे सुरू आहे? सुरजागड. मेडा ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऊर्जा. मेडा महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. सुरजागड हे ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? लोह.
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडीत आहे? पेट्रोलियम. महाराष्ट्रातील कोणता विभाग खनिज संपत्तीच्या बाबतीत सर्वाधिक समृद्ध आहे? विदर्भ. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? चंद्रपूर. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? नागपूर. एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? नाशिक. पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बाळापूर. महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तारापूर. नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? औष्णिक विद्युत केंद्र. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? कोयना प्रकल्प. तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? अणुऊर्जा. पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? कोळसा. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? ठाणे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? 1 ऑगस्ट 1962. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार कोणत्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? मॅग्नेटाइट. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे? 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून. यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत? 16. यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोठे आहे? अमरावती. सोलापूर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 11. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? भामरागड. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 1 जुलै 1998. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्र दिन कधी साजरा करण्यात येतो? 1 मे. अमरावती जिल्ह्यात किती तालुक्यांचा समावेश होतो? 14. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? 3रा. पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? मध्य प्रदेश. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तेलंगणा. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? 2014. ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत? 6. कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे? कर्नाटक. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत? 9. पालघर जिल्हा कोणत्या तारखेस अस्तित्वात आला? 1 ऑगस्ट 2014. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता? धुळे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचे नाव काय होते? एलिचपूर. पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते? पुष्पवती नगरी. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी करण्यात आली? 1 मे 1999. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किलोमीटर. नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? 2. भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? पाथर्डी. महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. 0 मैल कोणत्या शहरात आहे? नागपूर. हिंगोली या जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागतात? 5. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 6. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? मध्य प्रदेश. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण कधी झाला? 1 मे 1981. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 26. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? पालघर. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? 36. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे? 800 किमी. महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? कोकण किनारा. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? 6. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी किती प्रशासकीय विभाग होते? 4.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराचे फुटामधील अंतर किती? 5400 फूट. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? पर्जन्य छायेचा प्रदेश. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई. साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? मराठवाडा. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? 1646 मीटर. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसॉल्ट. धाराशिवमधून कोणत्या डोंगररांगा जातात? बालाघाट. कोणत्या डोंगररांगांमुळे तापी, पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे? अजिंठा व सातमाळा. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात? नंदुरबार. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? सातपुडा. भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत? गडचिरोली. सातपुडा पर्वत कोणत्या नद्यांचा विभाजक आहे? नर्मदा व तापी. कोणता खडक हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे? बेसॉल्ट. कोणता दगड आग्नेय म्हटला जातो? ग्रॅनाइट. आंबाघाट कोणत्या मार्गावर लागतो? कोल्हापूर रत्नागिरी. रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? ताम्हिणी घाट. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? आंबेनळी घाट. माळशेज घाट कोणत्या महामार्गावर आहे? नगर कल्याण. कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे? कुंभार्ली घाट. पसरणी घाट कोणत्या मार्गाने प्रवास करताना लागतो? पुणे महाबळेश्वर. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? खंबाटकी घाट. पुणे ठाणे मार्गावर कोणता घाट आहे? नाणे घाट. अणुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? कोल्हापूर. हरिश्चंद्रगड व रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात होते? अहमदनगर. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे? परळी. वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता? भुईकोट. सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? साल्हेर. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? अकोट. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? दापोली. महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री शिवछत्रपती मंदिर कोणी बांधले? छत्रपती राजाराम महाराज. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर. जंजिरा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? वाघूर. भारतातील कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? पितळखोरा. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर आहे? 1150. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? चिखलदरा. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. माथेरान घाटमाथा कशाजवळ आहे? नेरळ. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे. कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? गोदावरी. कराडजवळ प्रीतिसंगम येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? कृष्णा व कोयना. मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? भीमा. सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? उमरखेड.
गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर. भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते? आंबेगाव. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड कोणत्या तालुक्यात आहे? भिवंडी. वर्धा नदीची वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती? वायव्येकडून आग्नेयेकडे. धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? पांझरा. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? वैनगंगा. भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? अहमदनगर. महाड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? सावित्री. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? प्राणहिता. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? नाग. सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? येरळा. साताऱ्यामधील दहिवडी जवळून कोणती नदी वाहते? माण. सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती? कृष्णा. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी कोणत्या खाडीला मिळते? धारमतर खाडी. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? पैनगंगा. हिंगोली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? कयाधू. कृष्ण पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे? नरसोबाची वाडी. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कोठे झाला आहे? महाबळेश्वर. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे. कोकणच्या दक्षिण सीमेकडून कोणती नदी वाहते? तेरेखोल. इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वर्धा. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात आहे? अजिंठा डोंगर, बुलढाणा. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर. कायर धरण कोणत्या नदीवर आहे? विदर्भा. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे? कारंजा. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? टिपागड. इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पुसद. कोयना धरण कोणत्या तालुक्यात बांधलेले आहे? पाटण. घोडसरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? नागभीड. लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. प्रसिद्ध इटियाडोह धरण कोणत्या तालुक्यात आहे? अर्जुनी मोरगाव. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? वारणा. महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून कोणाला ओळखला जातो? पूर्व विदर्भ. गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? दारवा. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा. धर्मवीरगड हा महाराष्ट्रातील कोणत्या गावामध्ये आहे? पेडगाव. कोणत्या कारणाने कोकणचा सखल भाग निर्माण झाला आहे? महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खचल्याने. भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेस कोणते पठार आढळते? मारवाड. ओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? नाशिक. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे? साक्री. नागपूर जिल्ह्यात कोणत्या नदीच्या पात्रात कोळसा सापडतो? कन्हान. महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? ठाणे. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? मुंबई. राजिरपी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? ताडोबा. महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा कोणत्या शहरात आहे? अलिबाग. कोणते शहर वशिष्ठी नदीच्या काठावर वसले आहे? चिपळूण. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर. कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? दापोली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत उभारलेले मंदिर कोणते? पतित पावन मंदिर. गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. केशवसूत यांचे जन्मगाव कोणते? मालगुंड, जिल्हा रत्नागिरी. दापोली तालुक्यात हर्णे बंदरात असलेला जलदुर्ग कोणता? सुवर्णदुर्ग.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमारेषा कोणती नदी ठरवते? वैनगंगा. सन 1967 मध्ये कोठे मोठा भूकंप झाला होता? लातूर. रोशा जातीचे गवत राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते? धुळे, नंदुरबार, जळगाव. पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमाजवळ वसलेले श्री दत्तात्रेयांचे क्षेत्र? नरसोबाची वाडी. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे 7 जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत? अहमदनगर. राज्यात हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे कोणते? सातारा व सांगली. आंबोली व इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते? नीम सदाहरित. देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? इंद्रायणी. भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेला धबधबा? रंधा. कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? गोदावरी. राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते? कृष्णा. काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पूर्णा. कांदा व लसूण यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील ठिकाणे? उमराणे व लासलगाव. वैतरणा नदीवरील जलाशय ज्यातून मुंबईला पाणी पुरवठा होतो? मोडक सागर. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? नागपूर. तापी नदीवरील हातनूर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? राजस्थान. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? गोवा. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? सिक्कीम. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? 82° पूर्व. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा. भारताची एकूण भूसीमा किती आहे? 15,200 किमी. भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? 9. गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा. भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जाते? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती अंतर आहे? +5.30. गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? अरवली. भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? कांचनगंगा. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? जोग धबधबा. तिलैया धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? बाराकर नदी. यमुना आणि गंगा नदीचा संगम कुठे होतो? प्रयागराज, अलाहाबाद. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो? मानस सरोवर, तिबेट. भारतातील सर्वात लहान नदी कोणती आहे? अरवली नदी, राजस्थान. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा नदी. बद्रीनाथ मंदिर कोणत्या नदीच्या किनारी आहे? अलकनंदा नदी. केदारनाथ मंदिर कोणत्या नदीच्या किनारी आहे? मंदाकिनी नदी. अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांचा संगम कोठे होतो? रुद्रप्रयाग. भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम कुठे होतो? देवप्रयाग. अयोध्या कोणत्या नदीकिनारी आहे? सरयू नदी. सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तापी नदी. विजयवाडा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? कृष्णा नदी. गुवाहाटी शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ब्रह्मपुत्रा नदी. वाराणसी शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? गंगा नदी. उज्जैन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? क्षिप्रा नदी. गांधीनगर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? साबरमती नदी. कोटा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? चंबल नदी.
नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? गोदावरी नदी. कावेरी नदीचा उगम कोठे होतो? ब्रह्मगिरी टेकड्या, कर्नाटक. सतलज नदीचा उगम कोठे होतो? राक्षसताल, तिबेट. नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगांमधून वाहते? विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदी. शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? कावेरी नदी. वैनगंगा आणि पैनगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोदावरी नदी. तवा नदी कुठल्या नदीची उपनदी आहे? नर्मदा नदी. क्षिप्रा नदी कुठल्या नदीची उपनदी आहे? चंबल नदी. तुंगभद्रा आणि भीमा कुठल्या नदीच्या उपनद्या आहेत? कृष्णा नदी. दामोदर नदी कुठल्या नदीची उपनदी आहे? हुगळी नदी. कोणत्या नदीला बिहारचे दुःख असे म्हटले जाते? कोसी नदी. गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखली जाते? पद्मा नदी. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? जमुना नदी. लुनी नदी कोणत्या राज्यातून वाहते? राजस्थान. जगोई आणि चोलोम हे कोणत्या नृत्य प्रकाराचे दोन भाग आहेत? मणिपुरी. भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तामिळनाडू. यक्षगान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कर्नाटक. पंथी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? छत्तीसगड. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? गोवा. मोहिनी अट्टम कोणत्या राज्यातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे? केरळ. कोणत्या नृत्य प्रकारामध्ये मुखवट्यांचा वापर केला जातो? कथकली. बिंबावती देवी कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत? मणिपुरी. कोणत्या नृत्य प्रकाराचा संबंध देवदासी प्रथेशी आहे? मोहिनी अट्टम. बिरजू महाराज कोणत्या नृत्य प्रकारातील प्रसिद्ध कलाकार आहेत? कथ्थक. भारती शिवाजी कोणत्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत? मोहिनी अट्टम. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? गुरु शिखर. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? अनाईमुडी. राणीखेत हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या भागात आहे? कुमाऊ, गढवाल. कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगात आहे? विंध्य रांगा. जगातील कोणत्या महासागराचे नाव एका देशावरून ठेवण्यात आले आहे? हिंदी. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. हिमालय पर्वत कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाला? वली प्रक्रिया. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? आग्नेय. भारतातील कोणत्या ज्वालामुखी सर्वात सक्रिय आहे? बॅरेन बेट. पूर्व घाट आणि पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे कोणते शिखर आहे? निलगिरी. हिमाचल पर्वतरांगांचा गाभा कुठल्या खडकांनी बनलेला आहे? कणाश्म खडक. भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता आहे? अरवली पर्वत. श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? झेलम. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? अंदमान निकोबार. कोणती समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते? मलाक्का. कवरत्ती ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? लक्षद्वीप. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? चंदीगड. भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? कुतुब मिनार, दिल्ली. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? निकोबार. भारताचे स्थलदर्शक नकाशे कोणती संस्था बनवते? भारतीय सर्वेक्षण विभाग. कोणत्या देशाशी भारताची आंतरराष्ट्रीय भूसीमा संलग्न नाही? श्रीलंका. पालची सामुद्रधुनी कोणत्या दोन देशांना वेगळे करते? भारत आणि श्रीलंका. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? इंदिरा पॉइंट. हिमाचल प्रदेशाच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा चीनशी संलग्न आहे? किन्नौर. नागालँडच्या सीमा कोणत्या राज्यांशी संलग्न आहेत? अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर. हरियाणातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते? सुलतानपूर. जादूगोडा हे स्थान कशाशी संबंधित आहे? युरेनियमची खाण. केरळ राज्य कोणत्या खनिजाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? लोह खनिज. भारताच्या बाहेर उगम पावणारी नदी कोणती? ब्रह्मपुत्रा.
कोणती नदी सतत आपला प्रवाह बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे? कोसी. लक्षद्वीप समूहात किती बेटे आहेत? 36. भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? दख्खनचे पठार. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा समुद्रकिनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? कोरोमंडल किनारा. कुलू रांग कशाच्या दरम्यान आहे? धौलाधार व पीर पंजाल. पिपली घाटखिंड कोणत्या रांगेत आहे? अरवली. बलतोडा हिमनदी कोठे स्थित आहे? काराकोरम रांगांमध्ये. कोणत्या हिमालयन शिखरास सागरमाथा या नावानेही ओळखले जाते? माउंट एव्हरेस्ट. बृहत हिमालयाचे दुसरे नाव काय आहे? हिमाद्री. नागतिबा व महाभारत पर्वत शृंखला कोणत्या रांगेत आहेत? निम्न हिमालय. कोणत्या पर्वतीय ठिकाणास सातपुड्याची राणी म्हणतात? पंचमढी. भारतातील सर्वात उंच पठार कोणते? लडाख पठार. सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव कोणता? गोविंद सागर. भारतातले पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. जगात खंडांची एकूण संख्या किती आहे? 7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया. कोणत्या खंडाला विविधतेचा खंड म्हणून ओळखला जातो? आशिया. कोणता खंड पूर्णपणे हिमाच्छादित आहे? अंटार्क्टिका. सर्वाधिक देश असलेला खंड कोणता? आफ्रिका. कोणता खंड पूर्णपणे दक्षिण गोलार्धात आहे? ऑस्ट्रेलिया. कोणत्या खंडाला पक्ष्यांचे खंड या उपनावाने ओळखले जाते? ऑस्ट्रेलिया. जगात मैदानांचा सर्वाधिक विकास कोणत्या खंडात झाला आहे? आफ्रिका. ओझोनचे छिद्राचे निर्माण सर्वाधिक कोठे आहे? अंटार्क्टिका. खंड कशामुळे वेगळे होतात? विवर्तनिक प्रक्रियेमुळे. जगातील सर्वात नवीन देश कोणता आहे? दक्षिण सुदान गणतंत्र. एकूण अक्षांशाची संख्या किती आहे? 180. अक्षांश रेषा ज्यावर नेहमी दिवस व रात्रीचा वेळ सारखा असतो. भूमध्य रेषा. दक्षिण अक्षांशाला काय म्हणतात? अंटार्क्टिक वृत्त. बेटांची सर्वाधिक संख्या कोणत्या महासागरात पाहायला मिळते? प्रशांत महासागर. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड. आशियाचे सर्वात मोठे बेट कोणते आहे? बोर्निओ. जपानची राजधानी टोकियो कोणत्या बेटावर आहे? होन्शू. सदाहरित पाऊस वने कोठे आढळून येतात? ब्राझील. फौसा मॅग्ना काय आहे? ज्वालामुखी. एअरबस ज्वालामुखी कोठे स्थित आहे? अंटार्क्टिका खंड. दक्षिण आल्प्स पर्वत श्रेणी कोठे स्थित आहे? ऑस्ट्रेलिया. जगातील सर्वात लांब पर्वतमाला कोणती आहे? एंडीज. उत्तर अमेरिकेचे सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? माउंट मॅकिन्ले. ब्लॅक फॉरेस्ट पर्वत कोठे आहे? जर्मनी. जगातील सर्वात उंच पठार कोणते? तिबेटचे पठार. ड्रेकेन्सबर्ग पर्वत कोठे आहे? दक्षिण आफ्रिका. तिबेटच्या पठाराची सरासरी उंची किती आहे? 5 किमी. स्पेन आणि फ्रान्समध्ये कोणता पर्वत सीमा बनवतो? पिरेनीज. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? सहारा. गोबी वाळवंट कोणत्या देशात स्थित आहे? मंगोलिया. कालाहारी वाळवंट कोणत्या देशात स्थित आहे? बोत्सवाना. दक्षिण आशियाचे सर्वात मोठे वाळवंट कोणते? थार. नुबियन वाळवंट कोणत्या देशात स्थित आहे? सुदान. पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? प्रशांत आणि अटलांटिक महासागर. जगातील सर्वात मोठी जलवाहतूक होणारा कालवा कोणता? सुएझ कालवा. कील कालवा कोणास जोडतो? उत्तर महासागराला बाल्टिक सागराने. कोणता कालवा बाल्टिक सागराला उत्तरेस मिळतो? कील. क्रा कालवा कोणत्या देशात स्थित आहे? थायलंड. युरोप खंडाची सर्वात लांब नदी कोणती आहे? वोल्गा नदी. कोणत्या नदीचा उगम भूमध्य रेषेच्या जवळ झाला आहे? नाईल. महाबली गंगा कोणत्या देशाची सर्वात मोठी नदी आहे? श्रीलंका.
सीन नदी कोठून वाहते? फ्रान्स. जॉर्डन नदी कोठे कोसळते? मृत सागर. बोयोमा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? जयरे. नायगरा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? सेंट लॉरेन्स. जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? कॅस्पियन. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? सुपिरियर. जगातील सर्वाधिक उंचीवर स्थित सरोवर कोणते? टीटीकाका. मानवी शरीरात एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? 9. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो? रातांधळेपणा. रडार या यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केलेला असतो? रेडिओ लहरी. लाळ हे रासायनिकदृष्ट्या काय आहे? अल्कधर्मी. लोखंड गंजल्यावर त्याचे वजन वाढते. हायड्रोमीटरचा उपयोग काय आहे? द्रव्य पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी. कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचा जंतू शोधून काढला? डॉक्टर हन्सन. चंद्रावर गेलेल्या माणसांना आकाश कसे दिसते? काळे. ज्या तापमानास हवा संपृक्त होते त्या तापमानास काय म्हणतात? दवबिंदू. प्राचीन अवशेषांचा वयाचा अंदाज काढण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो? कार्बन 14. सर्वात हलका वायू कोणता? हायड्रोजन. हत्ती हा प्राणी कोणत्या गटात मोडतो? हर्बिनहोड्स. खोकला येणे, थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? क्षय. कोणत्या ग्रंथींना मास्टर ग्रंथी असे म्हणतात? पीयूषिका ग्रंथी. कोणत्या वनस्पतीपासून क्विनाईन मिळते? सिंकोना. मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती? 24. तोंडातील प्रत्येक दाताला कोणत्या पदार्थाचे आवरण असते? एनॅमल. मानवी शरीरात यकृताचे कार्य काय आहे? ग्लुकोजचा साठा करणे. कशाच्या रासायनिक प्रक्रियेतून युरिया तयार केला जातो? अमोनिया व कार्बन डायऑक्साईड. नेत्रगोलाच्या उघड्या पृष्ठभागावरील गोलाकार पारदर्शक आवरणास काय म्हणतात? पारपटल. सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या बॅटरींना काय म्हणतात? सौर घट. कोणत्या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो? कॅरोटीन. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड. प्लेग या रोगाचा प्रादुर्भाव कोणामार्फत होतो? उंदीर, पिसवा. गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे सांध्याचे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? बिजागरीचा सांधा. टायफॉइड या आजारात कोणते औषध दिले जाते? क्लोरोमासेसिटिन. कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? पाणी. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? मिथेन. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्या गटाचे रक्त चालते? एबी. कोणता पदार्थ सर्वोत्कृष्ट जळण आहे? हायड्रोजन. कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे बालकांची वाढ खुंटते? थायरॉक्सिन. कोणत्या अन्नपदार्थास पूर्णान्न म्हणतात? दूध. कास्टिक सोड्यामध्ये काय असते? सोडियम, हायड्रोजन, ऑक्सिजन. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? ड जीवनसत्व. पेट्रोलला लागलेली आग कशाने विझवता येते? वाळू. मोठ्या प्रमाणात तहान लागणे, भूक लागणे, वारंवार लघविल्या जाणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? मधुमेह. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात? रेबीज. पाणी खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणे या क्रियेला काय म्हणतात? पाणी निवळणे. कशाचे प्रदूषण सर्वाधिक गतीने होते? हवेचे. विदेल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात? सहजीवी. जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः कशाने होतात? विषाणूमुळे. कणाद महर्षी यांनी सूक्ष्म कणाला काय नाव दिले आहे? पीलव. खनिज खताच्या उत्पादनात काय अतिशय उपयुक्त ठरते? नायट्रिक ऍसिड. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी बेरी हा रोग होतो? ब जीवनसत्व. कोणती वनस्पती परपोषी असून हरितद्रव्य नसलेली आहे? पेनिसिलिन.
दाताच्या आवरणात कोणते क्षार आढळतात? कॅल्शियम. खांद्याचा सांधा हे कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे? उखळीचा सांधा. डोळ्यातील कोणता भाग कॅमेऱ्यातील चित्रिकाप्रमाणे काम करतो? रेटिना. क जीवनसत्वास दुसरे नाव काय आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला काय म्हणतात? रक्ताभिसरण. आता आपण सामान्य विज्ञानाविषयी काही माहिती करून घेणार आहोत. महासागराच्या जलास कोणत्या प्रक्रियेने शुद्ध केले जाऊ शकते? ऊर्ध्वपतन. मलेरिया विरोधी औषध म्हणून वापरले जाणारे संयुग? क्लोरोक्विन. कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? बर्फ. भविष्यातील इंधन कशास म्हटले जाते? हायड्रोजन. मूलद्रव्याचा अणू विद्युतदृष्ट्या कसा असतो? उदासीन. कोणत्या पेशी रोगजंतूंशी प्रतिकार करतात? पांढऱ्या रक्तपेशी. मधुमेह कोणत्या ग्रंथींशी संबंधित रोग आहे? स्वादुपिंड. पित्त कुठे स्त्रवित होते? यकृत. भविष्यासाठी अजीवनसत्व कोठे साठवलेले असते? यकृत. BCG ही लस कोणत्या आजारावर उपयोगी आहे? क्षयरोग. पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? कॅन्सर. कर्करोग. कोणता घटक सेल्युलोजचा बनलेला असतो? पेशीभित्तिका. मधुमेह कशाच्या कमतरतेमुळे होतो? इन्सुलिन. प्रथिनांचे पचन कोठे होते? छोटे आतडे. रक्त न गोठणे हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? के जीवनसत्व. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात? जिप्सम. कोणत्या वायूस हसवणारा वायू म्हणतात? नायट्रस ऑक्साईड. लेड ऑक्साईडचे व्यावहारिक नाव काय आहे? शेंदूर. लिटमस कशापासून मिळवतात? दगडफूल. हळदीचा रंग आंबल्यारीमध्ये कसा राहतो? लाल. दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते? बॅरोमीटर. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये काय असते? प्रतिकर्षण. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये काय असते? आकर्षण. सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग कोणता? काळा. पास्कल हे कशाचे एकक आहे? दाब. फुलाचा परागकण उत्पन्न करणारा भाग? परागकोश. हिमोफिलिया काय आहे? अनुवांशिक आजार. ग्लुकोमा व ट्रेकोमा कशाचे आजार आहेत? डोळ्यांचे. डिप्थेरिया रोग कोणत्या अवयवास होतो? गळा. कुफरच्या पेशी कोठे आढळतात? यकृत. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? हायड्रोजन. मिनामाटा रोगास कारणीभूत प्रदूषक कोणता? मिथाइल मर्क्युरी. धातूंचा राजा कोणत्या धातूस म्हणतात? सोने. पाणी निर्जंतुक करणारे रसायन कोणते? क्लोरीन. पिण्याचा सोडा कसा असतो? आम्लधर्मीय. अन्न शिजवताना बहुतांशी नष्ट होणारा घटक कोणता? जीवनसत्वे. DDT या औषधाचा शोध कोणी लावला? पॉल हर्मन म्युलर. संक्रमण व अपक्षय रोखणारी औषधे म्हणजे प्रतिजैवके. लाल मुंग्यांच्या दंशात कोणते आम्ल असते? फॉर्मिक आम्ल. कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? गॅमा. पाण्याचा गोठणबिंदू किती आहे? 0. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? J. थॉम्सन. सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग कोणत्या उद्योगात केला जातो? छायाचित्रण. मानवाद्वारे सर्वात जास्त वापरला जाणारा धातू कोणता? लोह. आहारात क्षारांची आवश्यकता का असते? पचनद्रव्ये तयार करण्यासाठी. दोलकाची लांबी वाढवल्यास दोलन कालामध्ये काय फरक पडतो? दोलन काल तितकाच राहतो. व्होल्ट कशाचे एकक आहे? विद्युत विभवांतर. ध्वनीची गती कशात जास्त असते? स्थायू घनपदार्थ. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान कोणते? सोनार. ब्रेक लावल्यानंतर कोणत्या बलामुळे गाडी थांबते? घर्षण बल. ध्वनीचा हवेतील वेग कशावर अवलंबून असतो? हवेच्या तापमानावर. ढग आकाशात का तरंगतात? कमी घनतेमुळे. कपडे धुण्याचे मशीन कोणत्या सिद्धांतावर काम करते? अपकेंद्रीकरण. पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूचे सर्वाधिक वजन कुठे भरेल? ध्रुवावर. पृथ्वीचे स्वतःचे वातावरण कशामुळे आहे? गुरुत्वाकर्षण. फोटॉन हे कशाचे एकक आहे? प्रकाशाचे. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीतील एकक कोणते? जूल.
वायूचे घनत्व कमी कधी असते? कमी तापमान व उच्च दाब. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कोणती संकल्पना स्पष्ट करतो? जडत्व. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता कशाच्या साहाय्याने मोजली जाते? हायग्रोमीटर. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम बनवण्याची प्रक्रिया. विद्युत अपघटन. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? पुणे. विद्युत चुंबकात कोणता धातू वापरला जातो? मृदू लोखंड. फेल्सपार कशाचे खनिज आहे? ॲल्युमिनियम. दागिने तयार करण्यासाठी सोन्यात मिसळला जाणारा धातू. तांबे. कोळशापासून तयार होणारी ऊर्जा कोणती? औष्णिक. अतिसूक्ष्म कालमापनासाठी कोणत्या घड्याळाचा वापर केला जातो? आण्विक घड्याळे. भूकंपाची तीव्रता मापन करणारे यंत्र कोणते? सिस्मोग्राफ. घड्याळाच्या ताणलेल्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते? स्थितीज ऊर्जा. पाणी गोठते तेव्हा त्याच्या घनतेमध्ये काय फरक पडतो? घनता कमी होते. व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? विषाणू. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मांडीचे हाड. कांदा कापताना कोणत्या रसायनामुळे डोळ्यात पाणी येते? सायन. प्रोपॅनिथियन एस ऑक्साईड. ग्लुकोमिया हा आजार कोणत्या अवयवास होतो? डोळे. पेपेन हे औषध कशापासून बनवले जाते? पपई. पेशींमधील अनुवांशिक घटक कोणता? DNA. कर्बोदके शरीरात कोणत्या रूपात संचयित असतात? ग्लायकोजेन. मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ड जीवनसत्व. चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो? मधुमेह. लाळेमध्ये आढळणारा स्त्राव कोणता? अमायलेज. रक्तदाब कोणत्या ग्रंथी नियंत्रित करतात? अधिवृक्क ग्रंथी. हिमोग्लोबिनचे कार्य कोणते आहे? ऑक्सिजनचे वहन. मानवी रक्ताचा रंग लाल कशामुळे असतो? हिमोग्लोबिन. शरीरातील सर्वात कठीण हाड कोणते असते? जबड्याचे. वर्णांध व्यक्तीस लाल रंग कसा दिसतो? हिरवा. RNA चे मुख्य कार्य काय आहे? प्रथिनांचे संश्लेषण. प्रथिने कशाची बनलेली असतात? अमिनो आम्ल. वैश्विक दाता म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? ओ रक्तगट. मानवी त्वचेस रंग कशामुळे मिळतो? मेलॅनिन. रक्ताची निर्मिती कुठे होते? अस्थिमज्जा. तुरटी कोणत्या प्रकारचा क्षार आहे? दुहेरी. कर्करोगावरील उपचारासाठी वापरले जाणारे मूलद्रव्य कोणते? कोबाल्ट. उसापासून बनवलेल्या साखरेचे रासायनिक नाव काय? सुक्रोज. फॉस्फरस कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे? अधातू मूलद्रव्य. कोणता वायू सर्वात हलका वायू म्हणून ओळखला जातो? हायड्रोजन. भौतिकशास्त्रामध्ये अदिश राशी म्हणजे काय? ज्या भौतिक राशींमध्ये केवळ परिमाण दर्शवलेले असते, दिशा नसते, त्या राशींना अदिश राशी म्हणतात. भौतिकशास्त्रामध्ये सदिश राशी म्हणजे काय? ज्या भौतिक राशींमध्ये परिमाणासोबतच दिशा दर्शवलेली असते त्यांना सदिश राशी म्हणतात. प्राथमिक किंवा मूळ रंग कोणते? लाल, निळा, पिवळा. प्रिझम मधून सर्वाधिक विचरण कोणत्या रंगाचे होते? जांभळा रंग. तापमानाचे SI पद्धतीतील एकक कोणते? केल्विन. सर्वग्राही कोणत्या रक्तगटास म्हटले जाते? AB रक्तगट. मानवी शरीरात सर्वाधिक असणारे तत्व कोणते? ऑक्सिजन. कोणत्या ग्रंथींच्या लुप्ततेमुळे वृद्धत्व येते? थायमस. मानवी शरीरात किती हाडे असतात? 206. हाडांमध्ये बळकटी कशामुळे येते? कॅल्शियम. कानामध्ये किती हाडे असतात? 6. सर्वात जास्त कार्यक्षम स्नायू कोणत्या अवयवाचे असतात? हृदय. ग्लुकोजचे कोठार कोणत्या अवयवास म्हणतात? यकृत. मानवी शरीरात सपाट हाडे कोठे असतात? मानवी कवटीत. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? सेरेब्रम. किडनीच्या अभ्यासाचे शास्त्र. नेफ्रॉलॉजी. दातांच्या अभ्यासाचे शास्त्र. ओडोंटॉलॉजी. कॅन्सरचे अध्ययन करणारे शास्त्र. ऑन्कोलॉजी. कवकांच्या अध्ययनाचे शास्त्र. मायकोलॉजी.
शैवालांच्या अध्ययनाचे शास्त्र, फायकोलॉजी. चुंबकाच्या कोणत्या ठिकाणी चुंबकत्व अधिक असते? दोन टोकांची. ऊर्जेचे SI एकक काय आहे? जूल. विद्युत शक्तीचे एकक काय आहे? वॅट. प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? अंतराचे. कोणते बल क्षयकारी बल असते? घर्षण बल. वातावरणातील अतिनील किरणे शोषित करणारा वायू कोणता? ओझोन. सूर्याची उष्णता पृथ्वीवर कोणत्या प्रक्रियेने पोचते? विकिरण. रंगांचा अभ्यास करणारे शास्त्र, क्रोमॅटिक्स. समुद्र सपाटीवर ध्वनीचा वेग जास्त असतो. वस्तूचे वजन विषुववृत्तावर सर्वात कमी भरते. गंडमळामध्ये कोणत्या ग्रंथींना सूज आलेली असते? थायरॉइड. पेसमेकर हे उपकरण कोणत्या आजारासाठी वापरले जाते? हृदयरोग. झिका हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? विषाणूजन्य रोग. शरीर बांधणीसाठी आवश्यक असलेला अन्नघटक कोणता? प्रथिने. मलेरिया आजारावर उपचार म्हणून कोणते औषध वापरले जाते? क्विनाईन. सर्वात जुने ज्ञात वेदनाशामक, निकोटीन. उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे कीटकनाशक, झिंक फॉस्फाइड. डायनामाइटचा शोध कोणी लावला? अल्फ्रेड नोबेल. सागर जलापासून कोणत्या प्रक्रियेने मीठ बनवता येते? बाष्पीभवन. सामान्य मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड. सूर्यातील आण्विक इंधन, हायड्रोजन. विजेचा उत्तम सुवाहक असलेला धातू, चांदी. रक्तस्राव थांबवण्यासाठी वापरले जाणारे सामान्य रसायन, तुरटी. पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लीड, ग्रॅफाइट. अल्फा कणांचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड. चुनखडीत आढळणारे खनिज, कॅल्शियम कार्बोनेट. मार्श वायू कोणत्या वायूस म्हटले जाते? मिथेन. भारतातील अणुऊर्जेचे जनक कोणास मानले जाते? डॉक्टर होमी भाभा. बेशुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे रसायन, क्लोरोफॉर्म. आगपेटीतील काड्यांच्या निर्मितीत वापरले जाणारे मूलद्रव्य कोणते? फॉस्फरस. अणुभट्टीत मंदक म्हणून वापरला जाणारा घटक, ग्रॅफाइट. वैश्विक द्रावक कशास म्हटले जाते? पाणी. फ्यूज तार कशाची बनलेली असते? शिसे व जस्त. कोणत्या धातूपासून सहज तार काढता येते? तांबे. इन्शुलिन कशाचे नियंत्रण करते? रक्तातील साखरेचे. कोणत्याही भाजीपासून न मिळू शकणारे जीवनसत्व कोणते? ड जीवनसत्व. डिहायड्रेशन कशाच्या कमतरतेमुळे होते? सोडियम क्लोराईड. कुपोषण कशाच्या कमतरतेमुळे होते? प्रथिने. स्पायरोगायरा हे काय आहे? शेवाळ. पित्तरस कशात स्त्रवतो? यकृत. उडणारा सस्तन प्राणी कोणता? वटवाघूळ. फुलांच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात? फ्लोरिकल्चर. दुधाचे दही बनवणारे एन्झाईम कोणते? रेनिन. मानवी लाळेत आढळणारे एन्झाईम कोणते? एमिलेस. कर्बोदकांचे प्राथमिक स्रोत काय असतात? वनस्पती. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते? लॉर्ड रिपन. 5 मे रोजी स्थापन करण्यात आलेली 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. महाराष्ट्रात स्थानिक प्रशासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? 50%. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? जिल्हा परिषद. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? 1996. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य सरकार. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? गटविकास अधिकारी. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे? राज्य सूची. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? लोकशाही विकेंद्रीकरण. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहेत? 11वी. जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती? स्थायी समिती.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा परिषद अध्यक्ष. पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आहे? 21 वर्ष. नगरपालिकेच्या अध्यक्षास काय संबोधले जाते? नगराध्यक्ष. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे? 1 मे 1962. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती किती स्तरीय आहे? 3. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय मेहता समिती. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? वसंतराव नाईक समिती. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासन. पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वांवर आधारित आहे? विकेंद्रीकरण. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? विलासराव साळुंखे. ग्रामविकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? महात्मा गांधी. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? श्री वि. स. पागे. तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे? जिल्हाधिकारी. आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा भरवणे आवश्यक आहे? 4. गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? उपविभागीय अधिकारी. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक. खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? ग्रामसेवक. ग्रामपंचायत अंदाजपत्रास कोण मान्यता देते? पंचायत समिती. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी. स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. 2 ऑक्टोबर 1959. पंचायत समितीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5 वर्षे. पंचायत समिती बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य शासन. पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी. पंचायत समितीच्या सभापती पदाचा कालावधी किती असतो? 2.5 वर्षे. ग्रामपंचायतीची मुदत किती वर्षांची असते? 5 वर्षे. महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये कमाल व किमान सदस्य संख्या किती असते? 7 ते 17. ग्रामसभेच्या बैठका बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंच. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षे. स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यापाराच्या रूपात सर्वप्रथम आलेली युरोपियन सत्ता? पोर्तुगीज. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा बादशाह अकबर. फ्रेंचांनी भारतात आपली पहिली वखार कुठे काढली? सुरत. कोणत्या पोर्तुगीजाने कालिकत येथे पहिला कारखाना उघडला? वास्को द गामा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग. डचांनी 1605 साली पहिला कारखाना कुठे काढला? मछलीपट्टणम. तिसऱ्या कर्नाटक युद्धाची समाप्ती कोणत्या तहाने झाली? पॅरिसचा तह. ब्रिटिशांसह वसईचा तह कोणी केला? दुसरा बाजीराव. गोव्यावर अधिपत्य स्थापित करणारा पोर्तुगीज अल्फान्सो दी अल्बुकर्क. अल्बुकर्क याने गोवा कोणाकडून हिसकावून घेतले? विजापूरचा सुलतान. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1602. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1600. आधुनिक भारतातील पहिली धार्मिक सुधारणा चळवळ? ब्राह्मो समाज 1828. ब्राह्मो समाजाचे उद्दिष्ट काय होते? एकेश्वरवादाचा प्रसार. कोणाच्या पाठपुराव्यामुळे सतीची चाल बंद झाली? राजा राममोहन रॉय. स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते? नरेंद्रनाथ दत्त. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखन कोणी केले? दयानंद सरस्वती. भारतातील दास प्रथेचा अंत कोणत्या वर्षी करण्यात आला? 1843.
भारतात इंग्रजी शिक्षण कोणाद्वारे सुरू करण्यात आले? लॉर्ड विल्यम बेंटिक. वेदांमध्ये सर्व दडलेले आहे असे कोणाचे मत होते? स्वामी दयानंद. आधुनिक भारताचा जनक असे कोणास म्हटले जाते? राजा राममोहन रॉय. प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली? केशवचंद्र सेन. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली? 1867. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे कोणास म्हटले जाते? महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकास लोकहितवादी असे म्हटले जाते? गोपाळ हरी देशमुख. दयानंद सरस्वती यांनी कोणती संस्था स्थापन केली? आर्य समाज. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? आत्माराम पांडुरंग. वेदांकडे चला असा उपदेश कोणी केला? दयानंद सरस्वती. देव समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? पंडित शिवनारायण अग्निहोत्री. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केला? दादाबाई नौरोजी. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल. आधुनिक युगाचा मनू असे कोणास म्हटले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1932चा पुणे करार कोणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरच्या सैनिकांचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात पहिले बलिदान कोणी दिले? मंगल पांडे. 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? लॉर्ड पामस्टन. 1857च्या उठावाच्या अपयशानंतर बहादूर शाह याला कोठे निर्वासित करण्यात आले? रंगून. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष? व्योमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट. 1909 साली मादाम कामा पॅरिसमधून कोणते पत्र प्रकाशित करत असत? वंदे मातरम. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी सादर करण्यात आला? 1909. भारतात मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? 1906. भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला कोणाच्या काळात हलवली गेली? लॉर्ड हार्डिंग. भारताचे पितामह असे कोणास म्हटले जाते? दादाबाई नौरोजी. पंजाब केसरी ही उपाधी कोणास दिली गेली? लाला लजपतराय. जय हिंद ही घोषणा कोणी दिली? सुभाषचंद्र बोस. वंदे मातरम कोणत्या आंदोलनाचे प्रेरणागीत ठरले? स्वदेशी आंदोलन. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? 1928. जनरल डायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? उधम सिंग. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1923. गांधीजींनी कोणत्या कायद्यास काळा कायदा असे म्हटले? रॉलेट कायदा. बंगालचे एकत्रीकरण कोणत्या वर्षी झाले? 1911. वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते होते? पाटणा. युवा बंगाल आंदोलनाचे नेते कोण होते? हेनरी विवियन डेरोजिओ. थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मुख्यालय केव्हा स्थापन केले? 1882. अड्यार. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे कोणास म्हटले जाते? महादेव गोविंद रानडे. भारतातील 19व्या शतकातील प्रबोधन कोणापुरते मर्यादित होते? उच्च वर्ग. राजा राममोहन रॉय व डेव्हिड हेअर कोणत्या संस्थेच्या स्थापनेत अग्रेसर होते? हिंदू कॉलेज. देवबंद आंदोलनाशी संबंधित स्वातंत्र्य संग्रामातील नेते? अब्दुल कलाम आझाद. शारदामणी कोण होत्या? रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी. कुका आंदोलन कोणी संघटित केले? गुरु राम सिंह. 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील नव हिंदूवादाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी? स्वामी विवेकानंद. राधास्वामी सत्संगचे संस्थापक कोण होते? शिवदयाल साहेब.
तहजीब उल अखलाक कोणाची रचना आहे? सय्यद अहमद खान. अहमदिया आंदोलन कोणी सुरू केले? मिर्झा गुलाम अहमद. वायकोम सत्याग्रह कुठे झाला? केरळ. पहिला कारखाना अधिनियम कोणाच्या कारकिर्दीत लागू झाला? लॉर्ड रिपन. अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? स्वामी सहजानंद. अखिल भारतीय व्यापार संघ काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. बाबासाहेबांना परदेशातील शिक्षणासाठी मदत कोणी केली? बडोद्याचे नरेश शयाजीराव गायकवाड. हो विद्रोह कोणत्या वर्षी झाला? 1820-21. कोणत्या कारखाना अधिनियमांतर्गत मुलांच्या सुरक्षिततेचे नियम करण्यात आले? 1881चा कारखाना कायदा. संपूर्ण गांधीवादी व अहिंसक मार्गाने केले गेलेले आदिवासी आंदोलन कोणते? ताना भगत आंदोलन. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील चंपारण्य नीळ सत्याग्रह कधी झाला? 1917. 1921चे मोपला आंदोलन कुठे झाले? मलाबार. नीळ आंदोलनाचे समर्थन करणारे पत्र हिंदू पॅट्रियटचे संपादक कोण होते? हरिश्चंद्र मुखर्जी. द्रविड कड़गमचे संस्थापक कोण होते? अण्णा दुराई. 1857च्या उठावास पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले? वि. दा. सावरकर. 1857च्या उठावाच्या वेळी पंजाबात कोणी उठाव केला? नामधारी शीख. 1857च्या उठावात मित्राद्वारे फितुरी झाल्यामुळे कोणते नेते मारले गेले? तात्या टोपे. 1857च्या उठावापासून प्रभावित न झालेले क्षेत्र कोणते होते? चित्तोड. 1857 साली अलाहाबाद शहरास आणीबाणीचे मुख्यालय कोणी बनवले? लॉर्ड कॅनिंग. 1844च्या गडकरी विद्रोहाचे केंद्र कोणते होते? कोल्हापूर. 1857च्या बरेली येथील उठावाचा नेता कोण होता? खान बहादूर. भारतीय विद्यापीठ अधिनियम 1904 कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात बनले? लॉर्ड कर्झन. भारतीय सिव्हिल सेवाद्वारे निवड झालेले पहिले भारतीय कोण? सत्येंद्रनाथ टागोर. ब्रिटिश संसदेत नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण? दादाभाई नौरोजी. कोणत्या भारतीय नेत्यास सिव्हिल सेवांमधून निष्कासित केले गेले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1908 साली टिळकांना किती वर्षांची कैद झाली? 6 वर्षे. गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1913. गदर आंदोलनाची सुरुवात होण्याचे महत्त्वाचे कारण कोणते? पहिल्या महायुद्धाची सुरुवात. बारिंद्र कुमार घोष यांनी बंगालमध्ये स्थापन केलेली गुप्त संघटना कोणती? अनुशीलन समिती. अभिनव भारत क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? वि. दा. सावरकर. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण? आगा खान. देशबंधू या उपाधीने कोणाला गौरवण्यात आले? चित्तरंजन दास. काँग्रेसने भारत छोडो ठराव कोणत्या वर्षी संमत केला? 1942. मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1930. काकोरी रेल्वे लुटीचे सूत्रधार कोण होते? रामप्रसाद बिस्मिल्ला. असहकार आंदोलनातील विदेशी कपड्यांच्या होळीस निष्ठुर बर्बादी कोणी म्हटले? रवींद्रनाथ टागोर. चले जाव आंदोलनाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? चर्चिल. भारत व पाकिस्तानमधील सीमेची निश्चिती कोणी केली? सर सिरिल रेडक्लिफ. भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? जी. बी. कृपलानी. 1665चा पुरंदरचा तह कोणाकोणात झाला? शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग. अलाहाबादचा तह कोणत्या वर्षी झाला? 1765. अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? अबुल फजल. औरंगजेबाने शिवाजी महाराजांविरुद्ध कोणास दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवले? शाहिस्ते खान.
कोणत्या शीख गुरूंनी अमृतसर शहराची कोनशिला ठेवली? गुरु रामदास. कोणत्या सुफी संतास बख्तियार काकी असे म्हटले गेले? ख्वाजा कुतुबुद्दीन. गोल घुमट काय आहे? मोहम्मद आदिलशाह याचा मकबरा. तराईंचे दुसरे युद्ध कोणाकोणात लढले गेले? मोहम्मद घोरी व पृथ्वीराज चव्हाण. भारतातील पहिली महिला शासक कोण होती? रजिया सुलतान. तालिकोटच्या लढाईच्या वेळी विजयनगरवर कोणत्या वंशाचे राज्य होते? तुलू. तोरडमल कोणत्या मुघल राजाचे अर्थमंत्री होते? अकबर. पोलो खेळतेवेळी कोणत्या शासकाचा मृत्यू झाला? कुतुबुद्दीन ऐबक. शहाजहानच्या काळात भारतात आलेला परकीय प्रवासी? निकोलाव मानुची. सम्राट अकबराने जरी कलम या किताबाने कोणाचा गौरव केला? मोहम्मद हुसेन. सुलतानशाहीतील कोणत्या शासकाने स्वतःला खलिफा घोषित केले? मुबारक खिलजी. अलाउद्दीन खिलजीच्या वेळी चित्तोडगडचा राजा कोण होता? राणा रतनसिंग. कुतुब मिनार कोणाच्या स्मरणार्थ बनवण्यात आला? कुतुबुद्दीन ऐबक. कोणत्या मुघल शासकाच्या काळात शास्त्रीय संगीताची सर्वाधिक पुस्तके छापली गेली? औरंगजेब. कोणत्या राजपूत वंशाने अकबरासमोर समर्पण केले नाही? सिसोदिया. मुघल काळात कोणत्या बंदरास बाबुल मक्का असे म्हटले जात असे? सुरत. मोहम्मद गझनीचे पहिले आक्रमण कोणत्या राजाविरुद्ध होते? जयपाल. हुमायून नामा कोणाची रचना आहे? गुलबदन बेगम. कोणत्या शासकाच्या काळात संगमरवर युग असे म्हटले जाते? शहाजहान. सुलतानशाहीत आर्थिक विभागाचा प्रमुख कोणत्या नावाने ओळखले जाते? वजीर. इंग्रजांशी पहिला संघर्ष करणारा मुघल बादशाह? औरंगजेब. वल्लभाचार्यांचा जन्म कोठे झाला? वाराणसी. चंगेज खान कुठे राहणारा होता? मंगोलिया. धोई कोणाच्या दरबारातील राजकवी होता? लक्ष्मण सेन. चौहान वंशाचा शेवटचा राजा कोण होता? पृथ्वीराज तिसरा. जगप्रसिद्ध मयूर सिंहासन कोण घेऊन गेले? नादिर शहा. अश्मयुगाचे किती कालखंड मानण्यात येतात? 4. प्राचीन इतिहासाचे स्रोत असलेले 4 वेद कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. कैवल्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे? जैन धर्म. ऋग्वेदात वर्णन केलेला प्रमुख देवता कोणता? इंद्रदेव. आर्यांचा मुख्य व्यवसाय कोणता? शेती. अशोकाच्या शिलालेखात कोणती लिपी आढळते? ब्राह्मी. कनिष्काचे राजवैद्य म्हणून कोणास ओळखले जाते? चरक. कोणत्या ठिकाणी बुद्धांनी 5 अनुयायांसह संघाची स्थापना केली? सारनाथ. कोणत्या वेदात धार्मिक विधींचे वर्णन करण्यात आले आहे? यजुर्वेद. ऋग्वेदात कोणत्या अपराधाचे सर्वाधिक वर्णन आढळते? पशूंची चोरी. हडप्पा संस्कृतीत नक्षीदार विटा कोठे आढळल्या आहेत? कालीबंगा. चिनी प्रवासी फाहियन कोणाच्या कारकिर्दीत भारतात आला? चंद्रगुप्त दुसरा. पहिली जैन सभा कुठे झाली? पाटलीपुत्र. सांची येथील स्तूपाची निर्मिती कोणत्या राजाने केली? अशोक. गिरनार पर्वतरांगात सुदर्शन सरोवराचे पुनर्निर्माण कोणी केले? स्कंदगुप्त. दक्षिण भारतातील आपल्या नाविक सामर्थ्यामुळे ओळखला जाणारा राजवंश? चोल. पल्लव वंशाचा वास्तविक संस्थापक कोणास म्हटले जाते? सिंहविष्णू. उत्पल वंशाचा संस्थापक कोण होता? अवंतीवर्मन. वैदिक काळात निष्क हा शब्द कशास उद्देशून आला आहे? दागिने. गौतम बुद्धांनी भिक्षुणी संघाची स्थापना कोठे केली? वैशाली. तक्षशिला विद्यापीठ कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान स्थित होते? सिंधू आणि झेलम. पाणिनीद्वारा रचना केलेल्या ग्रंथाचे नाव काय? अष्टाध्यायी. संस्कृत भाषेचे पहिले व्याकरणकार कोण होते? पाणिनी. सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण होता? सिमुक.
क्षमावाणी कोणत्या धर्माचा सण आहे? जैन. सिंधू संस्कृतीतील लोक कोणाचे पूजक होते? पशुपती. गोपत ब्राह्मण कोणत्या वेदाशी संबंधित आहे? अथर्ववेद. पांड्य शासकांची राजधानी कोणती होती? मदुराई. चोल काळात ब्राह्मणांना दान दिलेली जमीन कोणत्या नावाने ओळखली जात असे? ब्राह्मदेय. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? सिद्धार्थ. कृष्ण भक्तीचा पहिला व प्रमुख ग्रंथ कोणता? श्रीमद भगवद्गीता. उज्जैन शहराचे प्राचीन नाव काय होते? अवंतिका. शक संवत कोणी सुरू केले? सम्राट कनिष्क. बिंदुसाराचा पंतप्रधान कोण होता? चाणक्य. च्यवनप्राश ही औषधी कोणत्या ग्रंथाच्या आधारे बनवली जाते? चरक संहिता. सम्राट कनिष्क कोणत्या धर्माचा अनुयायी होता? बौद्ध धर्म. कोणता वेद अंशतः गद्य रूपात देखील लिहिला आहे? यजुर्वेद. भगवान महावीरांनी पहिला उपदेश कोणत्या भाषेत दिला? पाली. आयुर्वेदाचार्य धन्वंतरी कोणाच्या दरबारात होते? चंद्रगुप्त दुसरा. गांगेय असे कोणास म्हटले जाते? भीष्म. समुद्रगुप्त कोणाचा पुत्र होता? चंद्रगुप्त पहिला. भारतीय संगीताचा जनक असे कुठल्या वेदास म्हटले जाते? सामवेद. कादंबरी व पार्वती परिणय या कोणाच्या रचना आहेत? बाणभट्ट. महाभारत ग्रंथाचे मूळ नाव काय होते? जय संहिता. ऋग्वेदात कुटुंबासाठी वापरलेला शब्द कोणता? कुल. कौटिल्याचे अर्थशास्त्र कोणत्या भाषेत रचले गेले? संस्कृत. जैन धर्माचे संस्थापक कोण? ऋषभदेव. हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? नगर रचना. शल्य कोणाचा सारथी होता? कर्णचा. उत्तर रामचरित कोणाची रचना आहे? भवभूती. संसारातील दुःखाच्या निवारणार्थ बुद्धांनी कोणता मार्ग सांगितला होता? अष्टांग मार्ग. हडप्पा संस्कृतीशी संबंधित रंगपूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात. कोणत्या धर्मात युद्ध आणि कृषी दोन्हीचे वर्णन आढळते? जैन. राष्ट्रकूट वंशाची स्थापना कोणी केली? दंतीदुर्ग. शिशुनागाने आपली राजधानी कोठे वसवली? वैशाली. कोणत्या ब्राह्मण ग्रंथात शेतीचे वर्णन आढळते? शतपथ ब्राह्मण. कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? बौद्ध. होयसळ वंशाची स्थापना कोणी केली? विष्णुवर्धन. तेलुगू कवी श्रीनाथ कोणाच्या दरबारात होता? देवराय दुसरा. पारसनाथ कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थळ आहे? जैन. कोणत्या ब्राह्मण ग्रंथात शेतीचे वर्णन आढळते? शतपथ ब्राह्मण. कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? बौद्ध. होयसळ वंशाची स्थापना कोणी केली? विष्णुवर्धन. तेलुगू कवी श्रीनाथ कोणाच्या दरबारात होता? देवराय दुसरा. पारसनाथ कोणत्या धर्मियांचे पवित्र स्थळ आहे? जैन. रेणुका आर्द्रभूमी कोणत्या राज्यात आहे? पंजाब. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गुजरात. वाघांची सर्वाधिक घनता असलेले क्षेत्र कोणते? काझीरंगा आसाम. भारतातील एकमेव वानर कोणते? हॉलो गिब्बन. भितरकणिका मॅंग्रोव्ह कोणत्या राज्यात आहे? ओडिशा. बुंदाला जैवविविधता संरक्षित क्षेत्र कोठे आहे? श्रीलंका. हरितगृह मापनासाठी काम करणारा जपानचा उपग्रह कोणता? इबुकी. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ओझोन संरक्षण. कार्टाजेना प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? जैव संरक्षण. इंदिरा गांधी बायोडायव्हर्सिटी पार्क कोठे आहे? केरळ. शांतीघाट. मेकांग त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? व्हिएतनाम. ग्रेट बॅरियर रीफ कोठे आहे? ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस. घटपर्णी वनस्पतीचा उगम भारतात कोठे झाला आहे? मेघालय. जगाची फुफ्फुसे कोणत्या वनास म्हटले जाते? ॲमेझॉन जंगले.
वूड बफेलो राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? कॅनडा. हंगुल जातीचे हरिण कोणत्या राज्यात आढळते? जम्मू काश्मीर. आशियाई सिंह कोठे आढळतात? गुजरात. सर्वात मोठे सागरी संरक्षित क्षेत्र कोणते? उत्तर पश्चिम हवाई बेटे. उत्तर प्रदेशातील एकमेव राष्ट्रीय उद्यान कोणते? दुधवा. सजीवांसाठी उपयुक्त व हानिकारक दोन्ही असलेला वायू? ओझोन. स्वर्गातील पक्षी म्हणून कोणत्या पक्ष्यास ओळखतात? हॉर्नबिल. परम्बिकुलाम व्याघ्र अभयारण्य कोठे आहे? अन्नापाडी. सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनात आढळते? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आम्ल पर्जन्यास कारणीभूत वायू कोणते? सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड. सर्वाधिक नुकसानकारक भूकंप लहरी कोणत्या? एल लहरी. क्षारयुक्त मृदे सुधारण्यासाठी वापरले जाणारे खनिज कोणते? पायराइट. शरद ऋतू कोठे आढळत नाही? भूमध्य रेखा. पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते? औष्णिक वीज केंद्रे. वर्षावनांची पाने कोणत्या ऋतूत गळतात? कोरडा ऋतू. जपानमधील फुकुशिमा संकट कशामुळे उभे राहिले? सुनामी. हवा, पाणी, मृदा, खडक हे परिसंस्थेचे कोणते घटक आहेत? अजैविक घटक. वनस्पती व प्राणी हे परिसंस्थेचे कोणते घटक आहेत? जैविक घटक. स्मॉग सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? शिकागो. भूपृष्ठात मोठ्या प्रमाणात आढळणारे तत्व कोणते? ऑक्सिजन. भूकवचातील दुसरे उपलब्ध महत्वाचे तत्व कोणते? सिलिकॉन. प्रवाळ भित्तींच्या विरळ होण्याचे कारण काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग. सर्वात कमी जैवविविधता कोठे आढळते? टुंड्रा प्रदेश. कोणता वृक्ष पर्यावरण संकट मानले जाते? निलगिरी. किमान प्राथमिक उत्पादकता कोठे आढळते? आर्क्टिक टुंड्रा. पृथ्वीवर सर्वाधिक ऑक्सिजन कोण तयार करतात? शैवाल. बेसल कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? अपशिष्ट पदार्थांची वाहतूक. स्टॉकहोम कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? कार्बनिक प्रदूषके. हेल्सिंकी प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? सल्फर उत्सर्जन. सोफिया कन्व्हेन्शन कशाशी संबंधित आहे? नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जन. जिनिव्हा प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? बाष्पयुक्त कार्बन संयुगी. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? देवनागरी. मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो? दादोबा तरखडकर. मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? वर्ण. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण. अर्थपूर्ण अक्षरसमूहास काय म्हणतात? शब्द. मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांची संख्या होते? 48. ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? अनुनासिके. ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात? व्यंजन. मराठी वर्णमालिकेत एकूण किती स्वर आहेत? 14. मराठी वर्णमालिकेत एकूण किती वर्ण आहेत? 50. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? स्वर. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8. मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3. सर्व नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 6. अखंड या नावाने कोणी काव्यरचना केली? महात्मा ज्योतिराव फुले. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? विनायक दामोदर सावरकर. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत? चक्रधर स्वामी. वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि. स. खांडेकर.
सतीश काळसेकर यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? वाचणाऱ्याची रोजनिशी. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? गोविंदाग्रज. श्रेष्ठ कवी बा भ बोरकर यांना भारत सरकारने कोणत्या सन्मानाने गौरवले आहे? पद्मश्री. विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? कुसुमाग्रज. कणा ही कविता कोणी लिहिली? कुसुमाग्रज. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. देवापुढे सतत जळणारा दिवा, नंदादीप. कवितेची रचना करणारी कवयित्री, मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न, स्वतःशीच केलेले भाषण स्वगत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. गावाचे प्रवेशद्वार, वेस. तोंडातोंडी चालत आलेल्या गोष्टी, दंतकथा. पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व. मतभेद मिटवण्यासाठी केलेल्या गोष्टी, वाटाघाटी. आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.